रूट कॉज एनालिसिस केस स्टडी भाग 2 मध्ये आपले स्वागत. दिवस 6 ते 10 तुम्हाला दररोज एक RCA संबंधित प्रश्न मिळेल. ज्या सदस्यांनी प्रतिसाद दिला आहे आणि ज्यांनी नाही त्यांची यादी पाहण्यासाठी हे बटन टॅप करा. लक्षात ठेवा, प्रत्येक प्रतिसादाला 50 गुण मिळतील. प्रत्येक प्रश्न 2 दिवस वैध राहील. पहिल्या दिवसानंतर प्रतिसाद न दिलेल्या सदस्यांना तुम्ही नज करू शकता. प्रश्न कालबाह्य झाल्यावर तुम्हाला एक आलेख दिसेल जो संस्थेतील सदस्यांनी निवडलेल्या पर्यायांची टक्केवारी दर्शवेल. 11व्या दिवशी प्रत्येक सदस्य एक कापा सादर करेल, म्हणजे या दिवसांत गोळा केलेल्या RCA निष्कर्षांवर आधारित सुधारात्मक व प्रतिबंधात्मक कृतींचा संच. डॅशबोर्डच्या विचारमंथन विभागात तुमच्या टीममधून कोणी सादर केले आहे व कोणी नाही हे पाहता येईल. 12व्या दिवशी सहभागावर लक्ष असेल. ज्यांनी आपला कापा सादर केलेला नाही त्यांना नज करा. प्रत्येक कापा सबमिशनमुळे टीमला 100 गुण मिळतात. 13व्या दिवशी तुम्ही टीम सदस्यांच्या कापा कल्पनांचे पुनरावलोकन कराल आणि टीममधील सर्वोत्तम कल्पनांना मत द्याल. यामुळे लीडरला टीमचा कापा संकलित करून सादर करण्यासाठी व्यावहारिक आणि प्रभावी उपाय ओळखण्यास मदत होते. मतदानामुळे टीमला 50 गुण मिळतात आणि प्रत्येक सदस्य 3 कापांना मत देऊ शकतो. 14व्या दिवशी तुमचा टीम लीडर सर्वोत्कृष्ट कल्पना आणि अंतर्दृष्टी एकत्र करून अंतिम कापा सबमिशन तयार करतो. जेव्हा सबमिशन प्रलंबित असेल तेव्हा तुम्हाला वेटिंग फॉर लीडर असा स्पष्ट स्टेटस दिसेल. गरज वाटल्यास लीडरला सबमिशन पूर्ण करण्याची आठवण करून देण्यासाठी नज पर्याय वापरा. अंतिम कापा सादर झाल्यावर तो डॅशबोर्डवर संपूर्ण टीमला दिसतो आणि तुमच्या टीमला सबमिशनसाठी 100 गुण मिळतात. 15व्या आणि 16व्या दिवशी इतर टीम्सच्या कापांचे पुनरावलोकन करून सर्वोत्तम सबमिशनला 5 थम्स अप मत द्या. 17व्या दिवशी सर्वाधिक मत मिळालेले कापा उघड करून डॅशबोर्डवर दाखवले जातात. अंतिम दिवशी तुमच्या RCA आणि कापा कामगिरीचे AI आधारित पुनरावलोकनाने मूल्यांकन होते. त्यानंतर ओळख आणि प्रमाणपत्र मिळते. या व्यावहारिक आव्हानासाठी सज्ज रहा.